पालखी सोहळ्यानं आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन केलेलं आहे. काय आनंद आहे आज नेमका? आणि दत्ताभाऊ, सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही रस्त्याचा मुद्दा ऐरणीवर घेऊन रस्ते क्लिअर केलेत आणि एक विलक्षण आनंद असा आहे की ना भूतो ना भविष्य असं सुंदर अभूतपूर्व स्वागत विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांचं अहिल्यानगर हद्दीत झालंय. नाशिककरांना, त्र्यंबककरांना इथल्या सीओनी छान पद्धतीने निरोप दिला. स्वतः नाशिकचे सीओ पवार साहेब या ठिकाणी ओंकारजी पवार साहेब आले होते. त्याच्यानंतर अहिल्यानगरचे सीओ स्वतः आले, नाशिकचे SP DYSP, त्याच्यानंतर अहिल्यानगरचे SP DYSP सगळे बांधव या ठिकाणी आले आणि सुंदर पद्धतीने त्यांनी स्वागत केलंय आणि हा आनंद विलक्षण आनंद आहे. म्हणून आपण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पदार्पण करत आहोत. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं दरवर्षापेक्षाही यावर्षी जल्लोषातमध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे. आम्ही निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थान तथा समस्त पालखी सोहळा समाजाच्या वतीनं संपूर्ण प्रशासनाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. यापुढं आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 13 दिवस चालणार आहोत. तर एवढ्या सुखसुविधा सर्व वारकऱ्यांची सर्व काळजी दरवर्षी घेतात, त्यापेक्षाही यांना वारकरी जास्त आहे. त्यामुळं प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्या सर्व सुख योजना ज्या सुविधा आहे त्या सर्वांना मिळाव्यात अशी मी विनंती करतो. किती वारकरी सहभागी झालेले आपल्या? आता आपल्याबरोबर एक 50,000च्या दरम्यान वारकरी आहे. दरवर्षापेक्षा दुपटीने या वारकऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. 50 ते 60,000च्या दरम्यान आपल्या या ठिकाणी वारकरी आपल्याला दिसत आहेत. प्रशासन महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा अनेक सोयीसुविधा पुरवल्या आहे. तसं अहिल्यानगर प्रशासन सर्व तत्पर आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासनाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण.